आहे. पण किती अधिकाऱ्यांना निलंबित केलं, किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, किती अधिकाऱ्यांना FIR केला. आपला अनुभव असा आहे मंत्री महोदया की चौकशीच्या नावाने फक्त टाइमपास केला जातो आणि कोर्टात जरी केस केले तर मी आता हायकोर्टाचा कागद वाचत होतो 56,91,150 केसेस प्रलंबित आहे. अजून एक केस पेंडिंग होईल. सर्वांचा हा विश्वास आहे की कोर्टाच्या माध्यमातून 50-50 वर्ष त्याच्या चौकशीच्या संदर्भात दोषीवर कारवाईच होऊ शकत नाही. तर कमीत कमी तुम्ही एवढं तर उत्तर द्या की या संदर्भातला कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत या व्यक्तीला निलंबित केल्या जाईल, तो निलंबन कायम राहील. मग 10 वर्ष लागो की 20 वर्ष लागो, हे एवढं जर केलं तर न्याय मिळेल. अरे गरिबाच्या पोटावर अशा पद्धतीने घरकुल काय, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, गरीब माणूस घरकुल मागतो. पंतप्रधान महोदय सांगतात की या देशाच्या गरिबांसाठी गरीबों के सन्मान में मोदी जी मैदान में, आणि इथे अधिकारी अशा पद्धतीने पैशाची लूट करत असेल तर तुमच्याकडून अपेक्षित उत्तर एवढंच आहे की जोपर्यंत चौकशी आणि कोर्टाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार आहात का, अन्यथा कोणी घाबरणार नाही.